की मराठीचा इतिहास, अरे बापरे, जवळपास 1300 वर्षांचा आहे. आणि त्यातही हं. हो, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या अभंगांचा खास उल्लेख आहे. एका लेखात तर छान म्हटलंय की हे अभंग फक्त देवावरचे नव्हते, तर तेव्हाच्या समाजाला जोडणारे होते, लोकांना नैतिक विचार देणारे होते. बरोबर. म्हणजे भाषेला त्यांनी एक, काय म्हणतात त्याला, भावनिक आणि सामाजिक अशी खोली दिली. अगदी. पु ल देशपांडे यांनी पण किती भर घातलीये. एका ठिकाणी पुलांच्या लेखनाबद्दल काय छान निरीक्षण आहे की त्यांनी रोजच्या जगण्यातले शब्द वापरले, साध्या माणसांच्या तोंडी येतील असे, आणि त्यामुळे मराठी विनोद किती सोपा झाला, किती लोकांपर्यंत पोचला. हो हो, खरे. आणि हो, बाळासाहेब ठाकरेंच्या त्या वक्तृत्व शैलीचा भाषेवर काय परिणाम झाला यावर पण एक लहानसं विश्लेषण आहे बरं का. आहे, तेही आहे. पण याच माहितीत दुसरी एक बाजू पण आहे. म्हणजे आज जरी मराठी आपल्याला दिसते, नाटकं, सिनेमे,